आपल्या भारतात जेव्हा स्त्रीबद्दल शिक्षण असो का तिचे रक्षण असो खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलल्या जातात, पण हे खरंच आपल्याला रिअल लाईफमध्ये बघायला मिळते का? पण प्रत्येक स्त्रीने मनाशी जर बाळगले तर रक्षण स्वतःच करू शकते. काहीच गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे. आणि त्यासाठी मी आज एक ऐतिहासिक उदाहरण म्हणूनच आपल्यांना सर्वांना आवडत्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाविषयी, शौर्याविषयीची ही छोटी गोष्ट सगळ्यांना सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी एंडपर्यंत बघत राहा. मेरी झाशी नहीं दूंगी हे वाक्य आजही ऐकले की अंगात एक वीज संचारते. झाशीचे राणीचे हे उद्गार आजही तितकेच जागरूक आहेत. झाशीच्या राणीचा इतिहास हा आपल्याला सर्वांसाठीच अभिमानाचा आहे. पुण्याच्या पेशव्यांच्या इथे काम करणारे मोरोपंत तांबे यांची मुलगी मणिकर्णिका म्हणजेच राणी लक्ष्मीबाई. झाशीच्या राणीचा जन्म उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला. ती महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेली आणि तिचे नाव मणिकर्णिका ठेवण्यात आले. पण सगळेच जण तिला लाडाने नंतर म्हणू म्हणू लागले. तिच्या आईचे नाव भागीरथी. त्याही खूप कुशल आणि कुशाग्र बुद्धीच्या होत्या. पण जेव्हा मणिकर्णिका 4 वर्षाची होतीच तेव्हा तिची आई वारली. त्यानंतर तिचा जास्तीत जास्त वेळ वडिलांबरोबरच गेला. ती काय राजघराण्यातली नव्हती, ती पेशवेशाहीमधली सुद्धा नव्हती. पण तिचे वडील मोरोपंत तांबे हे पेशव्यांकडे काम करायचे, म्हणून तिला राजघराण्यातील चालीरीती, रीतिरिवाज हे सगळेच माहीत होते आणि त्यांच्या कलाही ती चांगल्या रीतीने अवगत होती. राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या राजेशाहीमधल्या सुद्धा कला येत होत्या. त्यामुळे त्या अत्यंत शूर झाल्या होत्या, युद्धामध्ये सुद्धा पारंगत झाल्या होत्या. अशा लहानपणीच त्यांनी कला सगळ्या अवगत घेतल्या होत्या. आणि राणी लक्ष्मीबाई यांचे वडील सुद्धा मुलगा मुलगी याच्यात भेदभाव करत नव्हते. त्यामुळे त्यांना लहानपणीच घोडेस्वारीचे शिक्षण दिले होते आणि त्यांचा आवडता घोडा म्हणजेच बादल. आणि राणीला तो इतका आवडायचा का राणी त्याच्यावर जीवापार प्रेम करायची. राणीला मलखांब ही विद्या सुद्धा खूप उत्तम रीतीने येत होती. आणि त्या काळामध्ये बालविवाह होत होता आणि आपल्या राणी लक्ष्मीबाई यांचा सुद्धा विवाह लहान वयातच म्हणजे अवघ्या 14 वर्षीच झाला. राणी लक्ष्मीबाईंचा विवाह 14 वर्षी झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी करण्यात आला. आणि लग्नानंतर मणिकर्णिका म्हणजेच मनूचे नाव बदलून लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. 1851 मध्ये राणी लक्ष्मीबाई आणि गंगाधर यांना एक मुलगा झाला, पण तो 4 महिने जिवंत राहिला. आणि तो मेल्यानंतर ते दुःख गंगाधर यांना सहन झाले नाही, म्हणून ते वारंवार आजारी पडू लागले. परंतु झाशीला तर वारस हवा आणि आता झाशीला वारस देणारा म्हणजे त्यांचा भाऊ वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला व त्याचे नाव दामोदर ठेवण्यात आले. काही काळानंतर गंगाधरराव आजारी पडले होते, त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. परंतु राणी लक्ष्मीबाई यांना ते दुःख सावरेना आणि त्या दुःखात पार बुडून गेला होता आणि ह्याचाच फायदा इंग्रजांनी उचलायचा ठरवला. पण राणीने त्यावेळेला स्वतःला सावरलं आणि झाशीचे रक्षण सुद्धा केले. झाशीचा राज्यकारभार अवघ्या 18 वर्षे हातात घेऊन त्यांनी स्वतःची, राज्याची व प्रजेची काळजी घेतली व त्यांचे रक्षण इंग्रजांपासून केले. त्यावेळेचा भारताचा गव्हर्नर असणारा लॉर्ड डलहौसीने एक नियम काढला मुद्दामूनच झाशीला हरवण्यासाठी. का त्याला असं वाटलं झाशीचं राज्य खालसा होईल, म्हणून त्यांनी एक नियम काढला की ज्या राज्यात राज्य जर त्याचे राजा मेला असेल तर त्याचा मुलगाच फक्त उत्तराधिकारी असेल आणि तोच राज्यकारभार चालू शकेल. आणि जर असं होत नसेल तर ते राज्य खालसा करण्यात येईल. आणि हे राणी लक्ष्मीबाईंना चांगलंच ठाऊक होतं की डलहौसीला काय करायचंय, पूर्ण झाशी उद्ध्वस्त करायची. पण तिने काही हार मानली नाही. राणी लक्ष्मीबाई यांनी आव्हान दिलं. भारताचा गव्हर्नर जो डलहौसी होता त्याला आव्हान दिलं. ती सरळ म्हणाली, मी माझी झाशी देणार नाही. आणि अशाच आपल्या मर्दानीवाली झाशीवाली जी राणी आहे त्यांनी 1857चा उठाव हा केला आणि आज पूर्ण भारतात तो अजरामर सुद्धा आहे. 1857 मध्ये झाशीच्या शेजारचे जे राज्य होते त्यांनी आणि इंग्रजांनी झाशीवर आक्रमण केले आणि झाशीकडे खरंच खूप अपुरे सैन्य होते. झाशीच्या राणीने महिलांना सुद्धा खूप चांगले प्रशिक्षण दिले होते आणि त्यांना महिला सैनिक ग्रुप सुद्धा त्यांनी तयार केला होता, पण तरी सैन्य अपुरेच होते. त्यामुळे
त्यांना थोडी युद्धामध्ये हार पत्करावी लागली. त्यामुळे त्यांनी सैन्यबळ पाठबळ मिळावी म्हणून त्यांनी पेशवे तात्या टोपे यांना कालपी येथे जाऊन भेट दिली. त्यांनी म्हणजे तात्या टोपे यांनी लक्ष्मीबाईला मदत केली, सैन्यबळ देऊन मदत केली. म्हणून 22 मे 1858 इंग्रज अधिकारी सर ह्यूने जेव्हा कालपीवर आक्रमण केले तेव्हा राणीने त्यांना पूर्ण हरवले होते. पण काही वर्षानंतर पुन्हा सर ह्यूने जेव्हा आक्रमण केले तर राणी लक्ष्मीबाईचं थोडं सैन्य कमी असल्यामुळे त्या परत हारल्या. परंतु त्यांनी ह्या वेळेला काय केलं, तात्या टोपे आणि प्रमुख सैनिकांना एकत्र घेऊन ग्वाल्हेरवर आक्रमण केले व तेथील राजाला हरवले आणि ते राज्य स्वतःकडे करून घेतले. आणि कालपीच्या पेशव्यांना त्यांनी ते राज्य हाती दिले आणि ते ग्वाल्हेरला राहू लागल्या. तो दिवस काळा दिवस उजाडलाच. तो दिवस होता 18 जून 1858 मधला. तो आज न विसरणारा दिवस आहे. म्हणजे ब्रिटिश अधिकारी स्मिथ याने आपल्या खूप बलाढ्य सैन्यासह ग्वाल्हेरवर, जिथे राणी लक्ष्मीबाई राहत होत्या तिथे फार कमी सैन्य घेऊन राहत होत्या, त्यांच्यावर आक्रमण केले. एक स्त्री असून सुद्धा त्या कधीच डगमगल्या नाही. अशा वेळेला ते थोडाही न घाबरता त्या सरळ रणांगणात धाव घेतली त्यांनी आणि इंग्रज सैन्यावर तलवारीने सपासप वार केले आणि युद्ध लढतच राहिला. राणीकडे शस्त्र आणि सैन्य अपुरे असल्यामुळे त्यांचा घोडा युद्धात मारला गेला. तो घोडा सुद्धा इतका तेजस्वी आणि शूर होता की त्या घोड्याने सुद्धा राणीची खूप रक्षण केले होते आणि राणीला खूप साथ दिला होता. परंतु आता तो घोडा मारला गेला. आता नवीन घोड्याला का युद्धामध्ये एवढा पारंगत नसल्यामुळे त्याला समजत नव्हते की पुढे कसं करायचं. तो घाबरत होता. नवीन घोडा का युद्धात पुढे सरकायला तयार नव्हता. तरी राणीने तिथे हार नाही मानली. राणी युद्धामध्ये लढतच राहिला. परंतु तो नवीन घोडा होता त्यामुळे त्या घोड्यावरून पडल्या आणि त्यांना डोक्याला मार पण बसला. त्या जखमी झाल्या आणि अशा अवस्थेत राणीच्या सैन्याने राणीला मठात आणले. एवढी राणीची इच्छाशक्ती अतूट होती की त्यांनी इतके घायल झालेल्या होत्या तरी पण त्यांनी सैन्याला सांगितलं, मला इंग्रजांनी थोडंसं सुद्धा ओळखू शकले नाही. मी मर्दाप्रमाणे लढत राहिली आणि मला त्यांनी थोडंही ओळखलं नाही. माझा देह त्यांच्या हाती लागता कामा नये. आणि त्यामुळे त्यांचा जो सेवक होता त्यांनी त्यांना मुखाग्नी दिली. ती मर्दाप्रमाणेच लढत राहील. म्हणून तर आपण म्हणतो वो झाशीवाली राणी थी, का ती मर्दाप्रमाणेच लढत राहिली आणि त्यांना मुखाग्नी देण्यात आली. आणि ही मुखाग्नी ग्वाल्हेरमधील फुलबागमध्ये लक्ष्मीबाईंना वीरगती प्राप्त झाली. अशा या कर्तृत्ववान शूर राणीमुळे प्रत्येक स्त्रीने एक गोष्ट शिकलीच पाहिजे की जर अशा राणीने इंग्रजांना हरवलं होतं, साऱ्या हिंदुस्थानमध्ये इंग्रजांना आव्हान दिलं होतं, जे झाशी विरुद्ध जे राजा होते त्यांना आव्हान दिलं होतं आणि ते युद्ध लढत होते एकट्या असून सुद्धा, तर प्रत्येक स्त्रीने हे विचार केलं पाहिजे की आपल्याला तर आता युद्ध इतके मोठे पण नाही करायचे आहेत, पण आपले जे दैनंदिन युद्ध आहेत, दैनंदिन ज्या गरजा आहेत तिथे आपण ठामपणे व्यवस्थित जर उभे राहिलो तर खूप छान होईल. आपल्याला कशाचीच गरज भासणार नाही. आपण स्वतः स्वखंबीर असो. राणी लक्ष्मीबाईमुळे प्रत्येक स्त्रीची नाही तर प्रत्येक भारतीयांची मान ही आजही ताठ उभी राहते व गर्वाने छाती फुलून येते. अशा या झाशीच्या राणीची छोटीशी कहाणी होती, छोटीशी गोष्ट होती. तुम्हाला जरूर ती आवडला सर आणि तुम्ही माझ्या अशाच व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा.